सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार। गुरुकिल्ली फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आपण वर्ग समीकरणे या प्रकरणामध्ये 2.1 आणि 2.2 चा काही भाग आपण शिकलो होतो। अवयव पद्धतीने वर्ग समीकरणे सोडवायची कशी हे आपण पाहत होतो। तर पुढच्या क्रमांकाचं जे वर्ग समीकरण आहे ते आपण आता बघूयात। बघा इथे क्रमांक 5 चं समीकरण आहे 2x वर्ग मायनस 2x प्लस 1/2 बरोबर 0। हे अवयव पद्धतीने सोडवायचे। सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन, म्हणजे याचे आपला अवयव पाडायचे। मी सांगितलं होतं मागेच की इथे छेदामध्ये जर अशी संख्या असेल किंवा हा अपूर्णांक इथे दिलेला असेल तर काय करायचं, छेदात जी संख्या आहे त्या संख्येने संपूर्ण पदांना गुणायचे। म्हणजे बघा 2 गुणिले इथे छेदात 2 आहेत म्हणून 2 गुणिले 2x वर्ग वजा 2 गुणिले काय लिहिते 2x अधिक 2 गुणिले 1/2 बरोबर 0। आपल्याला हे 2 कॅन्सल करायचे असतात, मग इथे ते कॅन्सल होतात। बे 1 बे, आता बे दुने 4 x वर्ग जसा तसा वजा बे दुने 4 म्हणजे 4x आणि इथे प्लस नंतर 1 राहतो बरोबर 0। हे वर्ग समीकरणाचं झालं सामान्य रूप। आता आपल्याला अवयव पाडायचे, मग काय करायचं, वर्गपद आणि स्थिर पद यांचा गुणाकार करायचा। 4 1 4 अवयव कसे पडतील बघा त्याचे। काय करायचे, गुणाकार 4 आला पाहिजे अशा दोन संख्यांचा आणि बेरीज मात्र -4 आली पाहिजे। -2 आणि -2 जर आपण गुणाकार केला तर काय येईल, -2 गुणिले -2 यांचा जर गुणाकार केला तर तो येतो +4 आणि -2 आणि -2 यांची जर बेरीज केली तर 2 आणि 2 4 आणि दोघांना सारखं चिन्ह वजा म्हणून ते राहतं। म्हणजे अशा प्रकारचे अवयव येतील। म्हणजे याचे अवयव कोणते पाडले जातील तर बघा 4x वर्ग। आता हे जे अवयव आपण पाडलेत ते अवयव कुठे लिहायचे तर ते मधल्या पदाची फोड करून मधल्या पदाच्या जागेवर लिहायचे आपल्याला। म्हणजे 4x वर्ग वजा 2x वजा 2x प्लस 1 बरोबर 0 या पद्धतीने। इकडचा बघा आपण थोडा इरेज करूयात। आता या ठिकाणी हे दोन गट पडतात समीकरणाचे, इथे आपण कॉमन घेऊयात। बघा कॉमन जर आपण इथे 2x घेतले 2x तर 2x गुणिले 2x बे दुने 4 आणि x गुणिले x चा वर्ग अशा पद्धतीने अवयव पडतील। आता -2x उत्तर येण्यासाठी काय करावं लागेल तर याला -1 ने गुणावं लागेल। 2x गुणिले -1 वजा 2x। मग दुसऱ्या कंसामध्ये इथं कॉमन काय निघेल तर इथे आपण काय करू, -1 कॉमन घेऊयात। -1 कॉमन घ्यायचा, कारण का तर इथे जर आपण या 2x ला जर -1 ने गुणलं तर -2x येतात आणि इथे -1 घेऊयात, म्हणजे -1 न जर -1 ला गुणलं तर +1 उत्तर येतं। मग आता काय होतंय, नेहमीप्रमाणेच काय होतं, हे दोन कंस काय झाले सारखे झाले, मग त्याच्यापैकी एकच घ्यायचा आहे 2x वजा 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2x वजा 1 दोन्ही कंस सारखे झाले बरोबर 0। मग 2x बरोबर चिन्हानंतर 1 जाईल तो प्लस होईल, 2x बरोबर 1 बरोबर 0 किंवा इथे पण तेच होईल 2x बरोबर 1 2x बरोबर 1 किंवा असं घेऊयात आपण 2x बरोबर 1 किंवा 2x बरोबर 1। 2x मायनस 1 काय होईल बरोबर चिन्ह नंतर +1 होईल, म्हणजे 2x बरोबर 1 किंवा 2x बरोबर 1 2x बरोबर 1। मग x ची किंमत कशी निघेल, x बरोबर 1/2 किंवा x बरोबर इथे पण 1 जशास तसा गुणाकारातल्या 2 भागाकारामध्ये। म्हणजे या समीकरणाची वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत ती कोणती आहेत तर 1/2 व 1/2 अशी समान मुळे या वर्ग समीकरणाची आहे, असं उत्तर आपण लिहू शकतो। या पद्धतीने आपल्याला हे समीकरण सोडवायचं असतं। पुढे बघा आता इथे एक कृती दिली आपल्याला, ऍक्टिव्हिटी आहे, कशी सोडवायची बघा ऍक्टिव्हिटी। इथे आपल्याला सांगितलंय की हे जे इक्वेशन दिले आपल्याला वर्ग समीकरण दिले ते आपल्याला सोडवायचे
आणि ते सोडवण्यासाठी एक कृती दिली आहे. मग इथे बघा वर्गमुळात 2x वर्ग प्लस 7x प्लस 5 वर्गमुळात 2 बरोबर 0. आता या ठिकाणी सोडवताना आपल्याला पहिलं काय करायचंय की पहिलं सर्वात अगोदर वर्गपद आणि स्थिरपद यांचा काय करायचं गुणाकार करायचंय बस आणि अवयव पाडायचे. मग आता बघा वर्गमुळात 2 आणि इथे त्याचा सहगुणक काय शेवटचं स्थिरपद काय आहे 5 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 वर्गमुळात 4 होतील म्हणजे त्याचं वर्गमूळ किती आहे 2 2 आणि हे 5 5 दुने 10 म्हणजे 10 चे असे अवयव पाडावे लागतील ज्याची बेरीज मधलं पद येईल आणि गुणाकार मात्र 10 येईल. बघा आपण जर विचार केला तर 5 दुने 10 आणि 5 आणि 2 7 म्हणजे या ठिकाणी x वापरलाय 5x आणि 2x सगळीकडे प्लस आहे त्यामुळे काही चिंता नाहीये. 5x 2x हे आपले अवयव असतील. मग या ठिकाणी काय करायचं मधल्या पदाच्या जागेवर 5x अधिक 2x हे आपण लिहून घेतले. मग आता आपल्याला काय करायचंय आपल्याला या ठिकाणी कॉमन काढावं लागेल. बघा इथे जर आपण इथे 2x चा वर्ग दिलाय इथे जर आपण x कॉमन काढला तर काय राहील इथे कंसामध्ये वर्गमुळात 2x म्हणजे बघा x गुणिले x वर्ग आणि वर्गमुळात 2 जशात तसे. या ठिकाणी सुद्धा 2x प्लस आणखी काय इथे काय येईल कंसात मी बाहेर लिहितो 2x वर्गमुळात 2x आणि इथे 5x आपलं उत्तर आलं पाहिजे. x ने कशाला गुणावं लागेल तर प्लस 5 लाच गुणावं लागेल म्हणजे 2x प्लस 5 या पहिल्या कंसामध्ये येतील. त्यानंतर दुसरा कंस बघा बरं इथं वर्गमुळात 2 आपण कॉमन काढलेला आहे. मग इथे काय पाहिजे आपल्याला इथं वर्गमुळात 2च घ्यावं लागेल कारण वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 2 उत्तर येत असतं. इथे पण 2x घ्यावं लागेल 2x प्लस 5 बरोबर 0. दोन्ही कंस सारखे झाले आणि आपण त्यापैकी एक घ्यायचा आहे. मग काय घेणार या कंसामध्ये 2x प्लस 5 वर्गमुळात 2x प्लस 5 आणि हे जे अवयव हे जी संख्या उरली आहे तिकडे काय उरले x आणि प्लस वर्गमुळात 2 x प्लस वर्गमुळात 2 दुसऱ्या कंसामध्ये बरोबर 0. आता इथे काय येईल 2x प्लस 5 बरोबर 0 2x प्लस 5 बरोबर 0 किंवा 2x x प्लस वर्गमुळात 2 बरोबर 0. मग या ठिकाणी बघा इथे x ची किंमत काय येईल x बरोबर 5 जशात तसे आणि वर्गमुळात 2 इकडे भागाकारात घेतले जातील म्हणजे 5 वर्गमुळात 2 पण कसे होतील ते प्लसचे होतील मायनस म्हणजे इथे काय येईल मायनस 5 छेद वर्गमुळात 2 आणि या ठिकाणी x बरोबर मायनस वर्गमुळात 2 म्हणजे प्लस वर्गमुळात 2 जे आहेत ना ते असे x नंतर बरोबर चिन्हानंतर काय झाले ते मायनस होतील. मग काय म्हणू शकतो आपण बघा इथे मायनस 5 अपॉन अंडर रूट 2 अँड मायनस रूट 2 आर रूट्स ऑफ द इक्वेशन म्हणजे वजा 5 छेद वर्गमुळात 2 आणि वजा वर्गमुळात 2 हे काय आहे दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत. चला पुढचा प्रश्न आपण घेऊयात. चला इथे काय दिलंय 3x चा वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x प्लस 2 बरोबर 0. आता हे कसं सोडवायचं बघा याला आपण काय करूयात पहिलं वर्गपद आणि स्थिरपद वर्गपदाचा सहगुणक आणि स्थिरपद यांचा गुणाकार केला काय आला तो 3 गुणिले 2 बरोबर किती येतात 6. मग 6 चे अवयव कसे पाडायचे लक्ष द्या बरं 6 चे अवयव असे पाडायचेत आता की मधलं पद ही बेरीज आली पाहिजे. मधलं पद काय वजा वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 6 आहे वेगळंच दिसते. मग काय करू आपण अगोदर अशा दोन संख्या शोधू की ज्यांचा गुणाकार 6 येईल आणि मध्ये वर्गमुळातली संख्या आली मग काय कर्णी चिन्हातली संख्या मग काय करायचं आपण बघा अतिशय सोपं आहे 6 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 काय उत्तर येतं आपल्याला माहिती आहे कुठलीही संख्या वर्गमुळात असेल आणि तिला त्याच संख्येने जर गुणलं तर तिचं हे कर्णी चिन्ह कट होतं आणि ही संख्या येते मूळ संख्या. मग आता इथे वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 बरोबर 6 येतील हे तर झालं. मग आता काय करावं लागेल वजा 2 वर्गमुळात 6 ही बेरीज आली पाहिजे. मग आपण जर या ठिकाणी वजा वर्गमुळात 6 घेतले आणि वजा वर्गमुळात 6 घेतले यांची बेरीज केली तर काय होईल इथे 1 असतो इथे 1 असतो म्हणजेच इथं वजा 2 वर्गमुळात 6 येऊ शकतं. म्हणजेच आपले अवयव कोणते आले आणि इथं वजा वजा जर आपण घेतले तर वजा
गुणाकारामध्ये अधिक होतात उत्तर. मग आता काय काय घ्यावं लागेल आपल्याला इथे बघा 3x वर्ग जशात तसं. आपले अवयव कोणते आहेत तर ते आहेत वजा वर्गमुळात 6x पुन्हा वजा वर्गमुळात 6x प्लस 2 बरोबर 0 झालं. आता हे समीकरणाचे दोन गट आहेत. नियमितप्रमाणेच आपल्याला काय करायचं इथे कॉमन घ्यायचे. मग कॉमन घेताना आपण काय घेऊ शकतो बरं कॉमन तर बघा आपण काय करू वर्गमुळात 3x ला कॉमन काढू. का बरं वर्गमुळात 3x कॉमन काढले बघा मी सांगतो. इथे वर्गमुळात 3x जर घेतले तर वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 काय येतील 3 आणि x गुणिले x x वर्ग या पद्धतीने कॉमन काढलेल्या संख्या समजून घ्या. बघा पुढे काय आता इथे वर्गमुळात 6x आलं पाहिजे. मग आपण काय करू त्याला वजा वर्गमुळात 2 ने काय करायचे गुणायचे 3 दुने 6 आणि x म्हणजे हे आपण सोडवलं. आता इथे काय वजा वर्गमुळात 6x प्लस 2 इकडे काय करायचं इकडे कॉमन काय काढणार बरं तर या ठिकाणी आपण कॉमन काय काढू वजा वर्गमुळात 2च काढू. म्हणजे काय होईल इथे वर्गमुळात 3x आपण घेऊयात म्हणजे बेत्रिक 6 आणि इथं वजा 6 उत्तर येईल आणि वर्गमुळात वजा वर्गमुळात 2 इथे घेऊयात म्हणजे बेदुने वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 काय होतील 2 आणि वजा वजा अधिक होतील बरोबर 0. आता कोणते कंस सारखे झालेत बघा बघा निरीक्षण केल्यास काय होतं प्रत्येक वेळेस हे असे एक प्रकारचा कंस सारखा येतो. मग काय करणार आपण इथे जो कंस सारखा कॉमन झाला त्यापैकी एकच घेणार आपण 3 वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय करणार जे उरलेले ते टाकणार म्हणजे वर्गमुळात 3x वजा 2 हे पण तेच आहे बरोबर 0. मग x ची किंमत काढायची आपल्याला. मग काय करू आपण आता वर्गमुळात 3x बरोबर चिन्हानंतर -2 हे +2 होतील आणि किंवा वर्गमुळात 3x हे -2 जर पलीकडे नेले तर काय होतील +2 होतील. वर्गमुळात 3x बरोबर 2 म्हणजे आपले अवयव काय येतील बघा x ची किंमत काय येईल बघा x बरोबर इथे 2 जशाच तसे आणि इकडचे हे जे 3 आहेत वर्गमुळातले हे गुणाकारातले 3 काय होतील भागाकारामध्ये जातील. अशा प्रकारे हे सोडवता येईल. आणि त्यानंतर किंवा x बरोबर 2 जशाच तसे वर्गमुळातले 3 गुणाकारातले काय होतील भागाकारात जातील. म्हणजे या पद्धतीने आपण याची या वर्ग समीकरणाची मुळे शोधू शकतो. पुढे 2m कंसामध्ये m-24 बरोबर 50 हे समीकरण आहे. मात्र हे वर्ग समीकरण आहे का तर यासाठी आपल्याला त्याला अगोदर सामान्य रूपामध्ये आणावं लागेल. सामान्य रूप काय आहे मित्रांनो वर्ग समीकरणाचं तर आपण विसरलं नसाल ax वर्ग प्लस bx प्लस c बरोबर 0 हे काय आहे हे सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं. सामान्य रूपात कसं आणायचं बघा आता याचा आपण काय करू इथे कंस दिलाय म्हणजे याने याला गुणायचे 2m गुणिले m काय होईल तो 2m चा वर्ग त्यानंतर 2m गुणिले 24 वजा इथे 24 दुने 48 m आणि इथे काय येईल इकडचे वजा 50 इकडे येऊन काय होतील वजा 50 होतील म्हणजे हे झालं वर्ग समीकरण. आता या ठिकाणी खूप मोठं झालं याला आपण जर 2 ने भागलं तर काय होईल बे 1 बे 24 दुने 48 आणि 25 दुने 50 म्हणजे याला आपण असं लिहू शकतो m वर्ग वजा 24m वजा 25 बरोबर 0. आता याचे अवयव पडायचे बघा इथे 1 असतो काही नसतो म्हणजे आणि इथं वजा 25 आहे. जर गुणाकार केला तर काय येईल उत्तर वजा 25 वजा 25 चे असे अवयव पडायचे की ज्याचं बेरीज काय आली पाहिजे वजा 24 आली पाहिजे आणि गुणाकार काय आला पाहिजे तर तो वजा 25 आला पाहिजे. बघा आपण जर अवयव पाडले 25 1 25 जर आपण हा मोठी संख्या वजा केली तर उत्तर वजा 25 येईल आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली -25 प्लस 1 उत्तर काय येईल आपलं -24 म्हणजे आपले अवयव काय आले बघा मधल्या पदाच्या जागेवर आपण ते अवयव लिहूयात m वर्ग वजा 25m अधिक 1m न लिहिता नुसतं m लिहिलं तरी पण चालतं कारण एक सहगुणक असतोच कोणत्याही चलाचा वजा 25 बरोबर 0. या ठिकाणी 2 गट पडलेत बघा इथे आपण m जर कॉमन काढला तर कंसात काय राहतं m आणि वजा 25 न जर m ला गुणलं तर वजा 25 हे उत्तर येतं. पुन्हा इथे जर आपण इथे कॉमन काढला +1
तर इथे एम ला गुणलं तर प्लस एम उत्तर येईल, आणि जर इथे वजा 25 घेतले तर 25 एक 25 वजा 25 उत्तर येईल. म्हणजे इथपर्यंत आपण आलो. आता दोन कंस बरोबर सारखे झालेत, मग त्यापैकी काय घ्यायचा, एकच कंस घ्यायचा आहे. इकडे करूयात आपण ते एम वजा 25 आणि दुसऱ्या कंसामध्ये काय घेणार आपण, एम आणि प्लस 1, एम प्लस 1 बरोबर 0. मग एम मायनस 25 बरोबर 0 किंवा एम प्लस 1 बरोबर 0. एम ची किंमत काय येईल, एम बरोबर वजा 25 अधिक 25 होतील बरोबर चिन्हानंतर, एम बरोबर 25 किंवा एम बरोबर वजा 1. म्हणजे 25 आणि वजा 1 ही दिलेल्या समीकरणाची काय आहेत मित्रांनो, मुळे आहेत. पुढचा प्रश्न 25m चा वर्ग बरोबर 9. आता हा प्रश्न थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, अवघड काहीच नाहीये, पण आपण जसे आतापर्यंत अवयव पाडले तसे अवयव पद्धतीने याला सोडवता येणार नाही, थोडं वेगळ्या पद्धतीने सोडवावं लागेल. बघा, जर आपण 9 इकडे घेतले तर काय येतील इथे 25m चा वर्ग आणि हे येईल वजा 9. विचार जर केला, जर आपण 8वी मध्ये गेलो तर 8वीला आपल्याला काही विस्तार सूत्रे होती. बघा, a प्लस बी कंसाचा वर्ग, a मायनस बी कंसाचा वर्ग आणि a वर्ग वजा b वर्ग. तर a वर्ग वजा b वर्गाचा जर आपण विचार केला, a वर्ग वजा b वर्ग, त्याचा विस्तार काय, तर विस्तार आहे पहिल्या कंसामध्ये a प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये a मायनस बी, बरोबर आहे की नाही. मग इथे पहिल्या कंसात पण वर्ग आहे, दुसऱ्या कंसात पण वर्ग आहे, याला आपण असं लिहू शकतो. इथे 25 चा वर्ग आहे काय, 25m चा वर्ग आहे ना, मग आपण इथे लिहू शकतो हा 3 चा वर्ग आहे म्हणून, तर 9 3 चा वर्ग आहे. मग इथे आपण याचं वर्गमूळ घेऊ, याचं वर्गमूळ घेऊ, याचं वर्गमूळ काय असेल 5m आणि याचं वर्गमूळ असेल 3. मग पहिल्या कंसात काय येईल 5m प्लस 3 आणि दुसऱ्या कंसात काय येईल 5m वजा 3. या पद्धतीने अवयव पडतील त्याचे. मग 5m बरोबर प्लस 3 चे काय होतील मायनस 3, 5m बरोबर वजा 3 किंवा मायनस 3 किंवा 5m बरोबर प्लस 3. मग आता अवयव काय येतील आपले किंवा मुळे काय येतील, m ची किंमत काय निघेल, m बरोबर हे वजा 3 जशाच तसे, इकडचे 5 इकडे आणल्यानंतर बरोबर चिन्ह नंतर भागाकारात गेले, किंवा m बरोबर 3 जशाच तसे हे 5 भागाकारात जातील, म्हणजे m बरोबर वजा 3/5 किंवा 3/5 ही वर्ग समीकरणाची काय आहेत तर मुळे आहेत. चला पुढे जाऊया. इथे आणखी 11व्या क्रमांकाचं पण वेगळ्याच पद्धतीचं आहे समीकरण. 7m चा वर्ग, 7m चा वर्ग इकडचे 21m बरोबर चिन्हाच्या पलीकडील 21m जर आपण अलीकडे आणले तर काय होईल, डाव्या साईडला वजा होतील म्हणजे 21m. आता इथं 7m चा वर्ग बरोबर वजा 21m आलेला आहे. मग आपण काय करूयात आता इथे कॉमन घेऊयात 7. 7 जर कॉमन घेतले तर कंसात काय राहील m वर्ग आणि वजा 7 त्रिक 21 म्हणजे 7 त्रिक 21 आणि हा m 21m. या पद्धतीने आपण ते सोडू शकतो. मात्र याला काय करू आपण आता, 7 कॉमन काढलेत आपण म्हणजे m वर्ग इथे राहिला आणि 3m इथे आला. मग काय करावं लागेल आपल्याला, बघा इथे पण आपण काय करू कॉमन काढूयात. सॉरी, आपण काय करू याला 7 ने भागून बघूयात. पहिलं 7 ने भागूयात मित्रांनो, अतिशय सोपं होऊन जाईल ते. जर याला आपण 7 ने भागलं तर 7 एक 7, 7 तर कॅन्सलच होईल आणि 7 त्रिक 21. आता आपण सोपं करू शकतो याला. बघा m वर्ग वजा 3m झालं बघा बरोबर 0. जर आपण m कॉमन घेतला तर कंसात काय राहील m आणि वजा 3 बरोबर 0. मग बघा याचा एक अवयव काय तयार होईल, बघा m वजा 3 बरोबर 0 किंवा m बरोबर 0, कारण m च्या पुढे काहीच नाहीये. मग इथं m बरोबर काय येईल, m बरोबर वजा 3 चे काय होतील अधिक 3 किंवा m बरोबर 0 हे असंच राहील. याचे अवयव हे असतील. पुढे प्रश्न क्रमांक 12 आणि शेवटचा प्रश्न आहे 2.2 मधला. लक्ष द्या. m वर्ग वजा 11 बरोबर 0. आता इथं पण बघा एका बाजूला वर्ग आहे, दुसऱ्या बाजूला वर्ग नाहीये, वर्ग संख्या नाही. आपण काय करू मग तिचा पण वर्ग करायचा आहे. बघा आता m वर्ग आणि आपण काय करू दुसऱ्या बाजूला 11चा वर्ग, मग त्याला आपण काय करावं लागेल वर्गमुळात घ्यावं लागेल. वर्गमुळात 11चा वर्ग बरोबर 0. मग आता आपल्याला हे कुठल्या सूत्रानुसार सोडवावं लागेल, a वर्ग वजा
बी वर्ग, त्याचा विस्तार काय, ए प्लस बी, ए मायनस बी. मग याचं वर्गमूळ घेतलं तर काय येईल, एम. याचं वर्गमूळ घेतलं तर काय येईल, वर्गमुळात 11. म्हणजे ए प्लस बी नुसार एम प्लस वर्गमुळात 11 किंवा एम मायनस वर्गमुळात 11 बरोबर 0. मग एम ची किंमत काय येईल, एम प्लस वर्गमुळात 11 बरोबर 0 किंवा एम मायनस वर्गमुळात 11 बरोबर 0. आता एम ची किंमत काढूयात. एम बरोबर प्लस 11 काय होतील, मायनस होतील. एम बरोबर वजा वर्गमुळात 11 किंवा एम बरोबर मायनसचे काय होतील, प्लस होतील. हे याचे या वर्ग समीकरणाचे मूळ येतील. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन समोरचं बटन मात्र दाबायला विसरू नका, जेणेकरून हे पूर्णच गणित भाग 1, भाग 2, विज्ञान तसेच इंग्रजी या सगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला या अशा प्रकारच्या व्हिडिओमार्फत शिकता येईल किंवा करता येईल. त्यानंतर गुरुकिल्ली फाउंडेशन हे जे आमचं ॲप आहे, हे ॲप जर आपण डाउनलोड केलं आणि यामधला जो कोर्स आहे 8वी 9वी 10वी फाउंडेशन, त्यामध्ये आपण ज्या इयत्तेमध्ये शिकत असाल त्या इयत्तेमधला कोर्स जर आपण फक्त 999 रुपयात निवडला तर वर्षभर आपल्याला शालेय स्पर्धा परीक्षांची तयारी सुद्धा करता येईल आणि आपला अभ्यासही पुढच्या भविष्याच्या दृष्टीने अगदी चांगल्या पद्धतीने शिकता येईल. धन्यवाद.